आता बांबूमध्ये येऊ घातलेले आहेत। आता ह्या बांबूच्या वाढीला लागणारा कालावधी आपण पाहिला, त्याची देखभाल कशी केली जाते आणि पर्यावरणीय फायदे नेमके कोणते आहेत हे सांगा मला। आणि त्या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट विचारायची वाटते की शाश्वत विकासाच्या दृष्टीने याचं महत्त्व एकंदर आपल्याला कसं स्पष्ट करता येईल। शाश्वत विकास म्हणजे आपला सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो, तर त्या दृष्टीने त्याचं महत्त्व नेमकं कसं स्पष्ट करता येईल। सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे युनायटेड नेशन्सच्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज मध्ये जे जाहीर करण्यात आलं, त्या दृष्टीने आपल्याला CO2 कॉन्सन्ट्रेशन ॲटमॉस्फिअरचं ते कालांतराने आपल्याला कमी करायचे आहे आणि कार्बन न्यूट्रॅलिटी या दिशेने सर्व राज्यांना काम करायचे आहे, बरोबर, सर्व देशांना काम करायचे। तर हा जो इंटरनॅशनल जे अग्रीमेंट आहेत त्याला इम्प्लिमेंट करण्याच्या दृष्टीने बांबू हा वेगाने वाढणारा वनस्पती असल्यामुळे या वनस्पतीमध्ये सर्वात जास्त CO2 सिक्वेस्टर करण्याचं ताकद आहे। बरोबर। आणि त्यामुळे जेव्हा आपण बांबू प्लांटेशन्सला प्रमोट करतोय, एकंदर आपण काय करतोय त्या दृष्टीने पर्यावरण आणि सस्टेनेबिलिटी याला एक मोठी चालना देतोय, म्हणजे त्याला इम्प्लिमेंटेशन मध्ये आणतोय। CO2 च्या कॉन्सन्ट्रेशन कमी करणे, CO2 सिक्वेस्ट्रेशन करणे आणि पर्यावरणाला एक पूरक अशा प्रकारचा आपण ऑब्जेक्टिव्ह अचीव करतोय। बरोबर, म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून म्हटलं गेलं तर पर्यावरणाचं संरक्षण करण्याचं काम बांबू करतोय। म्हणजे मला वाटतं बांबूमुळे मातीची धूप रोखली